नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अलका देशमुख या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपला इयत्ता 9वी सायन्स 1 मधला आजचा आपला टॉपिक आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। आणि यामध्ये आपण पाहणार आहोत बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्सेस म्हणजे संतुलित असंतुलित बल, इनर्शिया म्हणजे जडत्व आणि न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। आता टॉपिककडे वळण्याआधी सर्वांना विनंती की जर अजूनही तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। आता आपण वळूया आपल्या टॉपिककडे। टुडे वी आर गोइंग टू स्टडी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। देर आर 3 laws of motion, and so we have to study Newton's first law of motion today. But before going to this first law of motion, you have to understand that force is of 2 types: balance forces and unbalanced forces. To understand what are balance forces, we will take an example of a heavy box which is lying on a ground. And if we try to push this box with our hand, then also it remains in a state of rest. That means we cannot move it as it is heavy. Now, how many forces are acting on this box? As force of gravity pushes it in downward direction, force of ground which is exerted in the upward direction. We are pushing this box, that means force of our push is in this direction, and force of friction which opposes its motion, that is also opposite of force of our push. म्हणजे बघा, इथे आपण एक हेवी बॉक्स घेतलेला आहे, त्याला आपण ढकलण्याचा प्रयत्न करतोय पण तो हलत नाही जागेवरून। म्हणजेच काय तर जेव्हा आपण ढकलण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा आपला दिलेला धक्का हा एक फोर्स त्याच्यावरती कार्य करणार आहे। त्याच वेळेला फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजेच काय घर्षण बल हे त्याच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असणार आहे। फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी हे त्याला खाली खेचत असणार आहे। त्याच वेळेला ग्राउंडकडून त्याला वरती ढकलण्यासाठी फोर्स लावला जाणार आहे। म्हणजे हे दोन्ही फोर्सेस एकमेकांच्या अपोजिट आहेत, हे दोन्ही फोर्सेस एकमेकांच्या अपोजिट आहेत। म्हणजेच इथे ॲक्च्युली या बॉक्सवरती 4 फोर्सेस क्रिया करत आहेत, पण ते एकमेकांना अपोजिट असल्यामुळे त्यांचा नेट फोर्स जो आहे तो काय होणार आहे 0 होणार। त्याच्यामुळेच हे यांनाच आपण काय म्हणणार आहोत बॅलन्स फोर्सेस। दुसरं एक्झाम्पल आपण बघू। इथे तुम्हाला काय दिसतंय या चित्रामध्ये तर हे आहे रस्सी खेच म्हणजे टग ऑफ वॉर। या टग ऑफ वॉरमध्ये दोन्ही टीम्स काय करत असतात, एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनने रोप खेचत असतात। आता जोपर्यंत दोघांकडून सेम फोर्स अप्लाय केलं जात आहे परंतु अपोजिट डायरेक्शनने, तोपर्यंत हा जो रोप आहे त्याचा सेंटर पॉइंट बरोबर तिथेच राहतो, म्हणजे तो मूव्ह होत नाही। इट विल बी ॲट रेस्ट ॲज लॉंग ॲज from both the direction same force is applied, then the rope is in the state of rest. जोपर्यंत दोन्हीकडून समान फोर्स परंतु विरुद्ध डायरेक्शनने लावलं जात आहे तेव्हा इथे मोशन होत नाही। म्हणजेच
इथे सुद्धा हे जे दोन्ही टीमकडून जे फोर्स लावले जातात त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, बॅलन्स फोर्स. म्हणजे इथे आपण दोन्ही एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं तर जेव्हा बॅलन्स फोर्सेस असतात तेव्हा एखादी बॉडी मोशनमध्ये येऊ शकत नाही. That means balance forces cannot produce motion in a stationary body or stop moving body. जरी ती बॉडी मुव्हिंग असेल तर तिला सुद्धा बॅलन्स फोर्सेस थांबवू शकत नाही. म्हणजे बॅलन्स फोर्सेस म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं, इफ द रिझल्टंट ऑफ ऑल द फोर्सेस ॲक्टिंग ऑन बॉडी इज झिरो द फोर्सेस आर कॉल्ड बॅलन्स फोर्सेस. मग आता आपल्याला पाहायचं आहे अनबॅलन्स फोर्सेस. आता हे अनबॅलन्स फोर्सेस समजून घेण्यासाठी पुन्हा आपण एक एक्झाम्पल बघूया. इथे आता आपण काय केलंय, एक टॉय कार घेतलेली आहे, खेळण्यातली कार घेतलेली आहे. आणि इथे सुद्धा मगाशी जसं बॉक्सवरती 4 फोर्सेस ॲक्ट करत होते तसेच इथे सुद्धा 4 फोर्सेस ॲक्ट करतायत. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी खालच्या दिशेने असेल, फोर्स ऑफ रिॲक्शन इट इज एक्झर्टेड बाय द ग्राउंड, ग्राउंड त्याला वरच्या दिशेने ढकलणार आहे. मग हे दोन्ही फोर्सेस जे आहेत ते एकमेकांच्या अपोजिट आहेत आणि ते दोन्ही काय करणार आहेत, एकमेकांना निष्प्रभ करतात. त्यामुळे कार वरती जात नाही किंवा कार खाली सुद्धा जात नाही. पण आता ही छोटी खेळण्यातली कार आहे, तिला आपण जर पुश केलं तर ती मात्र पुढे जाते. आपल्याला माहिती आहे खेळण्यातली छोटी कार आहे ती, आपण धक्का दिला की काय होतं, तिला पुढे जातं. का? कारण त्याला व्हील्स जे आहेत त्या व्हील्समुळे आता काय झालं, फ्रिक्शन कमी झालेलं आहे. म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन हे आहे इथे, परंतु ते कसं झालं आहे, कमी झालं. व्हीलमुळे ते फ्रिक्शन हे आपल्या पुशचा जो फोर्स आहे त्याच्यापेक्षा ते कमी झालं आहे. म्हणजे या दोन फोर्सेसचा जो रिझल्टंट नेट फोर्स आहे तो 0 असणार आहे का आता, तर नाही. फोर्स ऑफ आवर पुश विल बी ग्रेटर दॅन द फोर्स ऑफ फ्रिक्शन and therefore that car will move, it will be in the motion. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, when an unbalanced force acts on a body it produces motion in a body. Also that an unbalanced force can also stop a moving body. unbalanced force जो आहे तो बॉडीला मोशनमध्ये सुद्धा आणू शकतो किंवा मोशनमध्ये असलेल्या बॉडीला स्टॉप सुद्धा करू शकतो. आता हे बॅलन्स अनबॅलन्स फोर्सेस आपण कशासाठी पाहिले, तर आपल्याला पाहायचं आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये काय सांगितलं आहे आपल्याला, तर अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन ए स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन unless an external unbalanced force acts on it. काय म्हटलंय, एखादं ऑब्जेक्ट त्याच्या रेस्टच्या पोझिशनमध्ये किंवा युनिफॉर्म स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशनमध्ये कंटिन्यू राहणार आहे. कधीपर्यंत, अनलेस म्हणजे तोपर्यंत जोपर्यंत अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट, जोपर्यंत त्याच्यावरती बाहेरून अनबॅलन्स फोर्स हा ॲक्ट करत नाही. अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जर
म्हणजेच इनर्शियाची डेफिनेशन आपण काय करू शकतो, प्रॉपर्टी ऑफ ए बॉडी ड्यू टू विच इट रेजिस्ट ए चेंज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन. म्हणजे अशी प्रॉपर्टी की जी काय करते, आपल्या स्टेटला म्हणजे जी स्थिती आहे मग ती आयदर ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन, जी स्थिर असेल एखादी वस्तू एका जागेवरती किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये ज्या स्थितीमध्ये असेल त्याच स्थितीमध्ये राहण्याचा ती प्रयत्न करते. स्थिती बदलायला ती काय करते, रेजिस्ट करते म्हणजे प्रतिकार करते. ह्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो इनर्शिया. तर इथे एक ॲक्टिव्हिटी आपण बघूया. आपण इथे एक काय घेतलेलं आहे, एक ग्लास टम्बलर घेतलेला आहे, काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक एक कार्डबोर्ड ठेवलेला आहे आणि त्या कार्डबोर्डवरती एक कॉइन ठेवलेला आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, त्या कार्डबोर्डला फ्लिक करायचं आहे. वी हॅव टू फ्लिक द कार्डबोर्ड. म्हणजे कार्डबोर्डला आपण काय करणार आहोत, अशी टिचकी मारणार आहोत. म्हणजे तो कार्डबोर्ड उडून गेलेला आहे आणि आपल्याला काय दिसतंय, ते कॉइन खाली ग्लासामध्ये पडलेला आहे. कार्डबोर्ड फ्लिक्स अवे, मूव्स अवे अँड कॉइन फॉल्स इन द ग्लास. हे कशामुळे झालं, तर जे आता आपण इनर्शियाबद्दल बोलतोय किंवा न्यूटन्स लॉ मध्ये आपण म्हटलेलं आहे की बॉडी रिमेन्स इन इट्स स्टेट अंटिल अन अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. तर इथे हे जे कॉइन होतं ते आपली सद्यस्थिती बदलू इच्छित नाही आणि त्यामुळे ते आहे त्याच ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करतं. म्हणून ते जिथे होतं तिथे खाली सपोर्ट नसल्यामुळे फक्त ते खाली पडलेलं आहे ग्लासमध्ये, परंतु ते त्या कार्डबोर्ड बरोबर मूव्ह होत नाही. कार्डबोर्ड मूव्ह झालेला आहे कारण कार्डबोर्डवरती आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय झालेला आहे, त्यामुळे कार्डबोर्ड त्या फोर्समुळे मूव्ह झालेला आहे. परंतु कॉइन जे आहे ते मात्र आहे तिथेच राहिलेलं आहे. म्हणजे हे जे एक्सपेरिमेंट आहे या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन जो आहे त्याचा आपल्याला फर्स्ट पार्ट जो आहे तो एक्सप्लेन होऊ शकतो. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मध्ये आपण काय पाहिलं होतं, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. हा जो पहिला पार्ट आहे, रिमेन्स ॲट रेस्ट अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट, तो आपण मगाशी जी ॲक्टिव्हिटी होती, ग्लास टम्बलरवरती कार्डबोर्ड ठेवला, त्याच्यावर टिचकी मारली, त्या ॲक्टिव्हिटीवरून हा फर्स्ट पार्ट आपला प्रूव्ह होतो. तसंच आता सेकंड पार्टमध्ये काय म्हटलं आहे, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन इन ए स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन along a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे जरी तो युनिफॉर्म मोशनमध्ये ऑब्जेक्ट असेल तर ते काय होणार आहे, तसंच त्याच मोशनमध्ये कंटिन्यू राहणार जर त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला गेला नाही. तसंच आपल्याला दुसरं एक्झाम्पल बायसिकलचं घेता येईल की जर बायसिकल मोशनमध्ये असेल आणि त्याच्यावरती जर फ्रिक्शन फोर्स किंवा एअर रेझिस्टन्सचा फोर्स जर अप्लाय झाला नाही तर ती बायसिकल जी आहे ती कंटिन्यू मुव्हिंग होत राहील. म्हणजे जर आपल्याला पहा, आपण ब्रेक्स अप्लाय करतो थांबवण्यासाठी सायकल, तेव्हा ब्रेक्स अप्लाय केल्यानंतर काय होतं, तर आपलं सायकलचं टायर आणि जमीन म्हणजे रस्ता यांच्यामध्ये घर्षण होतं, फ्रिक्शन होतं आणि ते बिकॉज ऑफ दॅट फ्रिक्शन, दॅट मीन्स अनबॅलन्स फोर्स मुळे ती मोशनमध्ये असलेली सायकल काय होते, थांबते. म्हणजे इथे हे दुसरं एक्झाम्पल आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचं पाहता येईल. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला आज न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन क्लिअर झालेला आहे. आणि हा न्यूटन्सचा जो फर्स्ट लॉ आहे तो आपल्याला कशाबद्दल सांगतो, तर तो इनर्शिया बद्दल त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आता यानंतर आपण नंतरच्या सेशनमध्ये न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन पाहूया.